गर्भसंस्कार सिरीज भाग 2। तर गर्भसंस्कार कधी सुरू करावा? नमस्कार, मी डॉक्टर पूजा घायाळ गर्भसंस्कार सिरीजच्या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये किंवा दुसऱ्या भागामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। अनेकांना प्रश्न असतो, गर्भसंस्कार नेमका कधी सुरू करावा? याचे अगदी साधे आणि सोपे उत्तर आहे, गर्भधारणेची योजना तुम्ही जेव्हा करता किंवा गर्भधारणेची योजना करतानाच, कारण आईवडिलांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य हे बाळाच्या निरोगी विकासाचा महत्त्वाचा पाया असतो। जर गर्भधारणा आधीच झाली असेल तरीही तुम्ही काळजी करण्याचे काहीही कारण नाही। गर्भधारणेची माहिती मिळाल्यापासून तुम्ही कोणत्याही टप्प्यावर गर्भसंस्कार सुरू करू शकता। प्रत्येक दिवस हा आई आणि बाळासाठी सकारात्मक बदल घडवण्याची एक नवी संधी असते। गर्भसंस्कारामध्ये काय करावे? तर पहिला म्हणजे कायम सकारात्मक तुम्ही विचार ठेवले पाहिजे। आनंदी आणि शांत मनाच्या आईचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो। दुसरं म्हणजे संतुलित आणि तुम्ही पौष्टिक आहार घेतला पाहिजे। डॉक्टरांनी सुचवलेला आहार, पुरेसे पाणी आणि आवश्यक जीवनसत्वे बाळाच्या वाढीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात। त्याचबरोबर रोज तुम्ही शांत संगीत, स्तोत्र किंवा अगदी प्रेरणादायी वाचन केले पाहिजे। यामुळे आईला मानसिक शांतता मिळू शकते। त्याचबरोबर हलका व्यायाम आणि प्राणायाम केवळ आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच करा, कारण की मनाने कुठलाही व्यायाम करू नका। कायम स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही व्यायाम केला पाहिजे। त्याचबरोबर बाळाशी संवाद साधा, प्रेमाने बाळाशी बोला। त्याच्यासाठी चांगल्या भावना व्यक्त करणे हा अनेक कुटुंबासाठी आनंददायी अनुभव असतो। काय टाळावे? तर अनावश्यक ताण आणि चिंता तुम्ही टाळल्या पाहिजे। धूम्रपान, मद्यपान व तंबाखू सेवन टाळले पाहिजे। स्वतःहून कोणतीही औषधी घेणे टाळले पाहिजे। अपुरी झोप आणि अनियमित दिनचर्या टाळली पाहिजे। आजच्या एपिसोड 2 मधला आपला संदेश आहे, गर्भसंस्कार म्हणजे परिपूर्ण होण्याचा प्रयत्न नाही, तर दररोज स्वतःमध्ये एक छोटासा सकारात्मक बदल घडवण्याचा एक प्रवास आहे। आईचे शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य जितके चांगले, तितके गर्भावस्थेतील अनुभव अधिक आनंददायी, सुखदायी होऊ शकतात। उद्या भाग 3 मध्ये आपण जाणून घेऊयात की गर्भधारणेच्या पहिल्या 3 महिन्यांमध्ये आपण कोणती काळजी घ्यायला हवी। ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली तर आपल्या गर्भवती मैत्रिणींना नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा। आणि अशाच वैज्ञानिक व आयुर्वेदिक पूरक माहितीसाठी मी म्हणजे डॉक्टर पूजा घायाळ मला फॉलो करा आणि आपल्या इंस्टाग्राम ID ला फॉलो करा आणि या व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।